नमस्कार. टाइम्स डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे. बौद्ध समाज युवा संघातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान आणि मोफत आरोग्य शिबिर. गोमातेला वाचवण्यासाठी विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाचा भव्य जन आक्रोश मोर्चा. 3 वर्षापासून रखडलेल्या उड्डाण पूल अद्याप अपूर्णच, नागरिकांकडून संताप व्यक्त. शिवसेना रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातर्फे रक्तदान शिबिर. रोहा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंती उत्सव उत्साहात साजरा. रायगड जिल्ह्यासह रोह्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त अनेकविध सामाजिक, विधायक आणि लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. बौद्ध समाज युवा संघ रायगड, यंग युनिटी वेलफेअर असोसिएशन, आदिवासी ठाकूर सामाजिक उन्नती संस्था रोहा आणि आदिम जमात कातकरी समाज संघटना रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी तसंच नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार पडलं. या उपक्रमाला युवक, युवती आणि महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला असून समाजात मानवतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरला आहे. शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली, तर अनेकांनी आरोग्य व नेत्र तपासणीचा लाभ घेतला. आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वा जयंती दिन साजरा होत आहे. बौद्ध युवा रायगड, त्याचबरोबर यंग युनिटी वेलफेअर असोसिएशन आणि आणखीही 2-3 संघटनेने याच्यामध्ये सहभाग घेतला आहे. खरा म्हणजे उद्देश यांचा जो दरवर्षीप्रमाणे असतो की रक्तदान शिबिर, त्याचबरोबर यावर्षी युवा संघटनेने आणखी एक पाऊल पुढे जाऊन नेत्रदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर, त्याचबरोबर BMD, BMI आणि डायबेटिक न्यूरोपॅथी, त्याच्यामध्ये आपण हाडांची तपासणी, चरबी तपासणी व पायाच्या नसांची तपासणी, पायात मुंगे येणे असे उपक्रम राबविले आहेत. त्याचबरोबर महिलांची तपासणी, महिला आरोग्य तपासणी, त्यासाठी आपण महिला डॉक्टर पूजा देशपांडे भट यांना आपण स्त्रीतज्ञ जे आहेत आपल्या भट हॉस्पिटलच्या, त्यांना आपण आमंत्रित केले आहे. त्याचबरोबर आज जी तपासणी आहे ही सगळी मोफत आहे आणि युवा संघाचेही आपण म्हणतो एक त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे आणि मोठी जबाबदारी घेतली. त्यासाठी मी माझा सहकार्य त्यांना छोटा सहकार्य दिलेला आहे आणि ही आपली संघटना अशीच कार्यरत राहो आणि असे उपक्रम राबवत राहो. आम्ही त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करू, सहकार्य करू अशी मी त्यांना ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुरुड तालुक्यात वाढत असलेली बेकायदेशीर गोहत्या आणि गोवंश तस्करी ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची आणि संतापजनक बाब आहे. आपल्या श्रद्धेचं प्रतीक असलेल्या गोमातेचं रक्त आपल्याच मातीत सांडत आहे. गोहत्येच्या वाढत्या घटनांविरोधात आणि प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल मुरुड तालुक्याच्या वतीनं शहरातील रखरखत्या उन्हात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तरुण मुलींचा सहभाग झाला होता. यावेळी या मोर्चाला मुरुड पोलीस ठाण्यामार्फत RCP व दंगल नियंत्रण पथक आणि पोलीस पथक 150 पोलिसांसह 5 अधिकारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आझाद चौक येथून नगर परिषद कार्यालय, गणेशाळी नाका, मारुती नाका, दरबार रोड तसंच तहसीलदार कार्यालयापर्यंत भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांनी मुरुड तहसीलदार आदेश डफळ यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी निवेदन सादर केलं. आज आपण जमलेले सर्व गोभक्त त्या तटबंदीत जमलेला त्या सर्व गोभक्तांचं, सर्व माझ्या भगिनींचं, सर्वांचं मी इथे स्वागत करतो. आज आपण इथे जमलेलो आहोत, हे गोरक्षा होण्यासाठी जमलेलो. आपण सर्व गोरक्षा कार्यकर्ते आहोत. तो गेली 1 वर्ष पाहतोय मुरुड तालुक्यामध्ये गोवंश हत्या सतत होत आहे. आपण आपले कार्यकर्ते काम करतोय, गोरक्षक काम करतायत, आरोपींना पकडलं जात आहे, परंतु कायदेशीर ज्या प्रकारे ती कारवाई केली होते ती कारवाई काही समाधानकारक नाहीये. आमचा मोर्चा सरकारसाठी आहे. आम्ही पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला नाहीये. हे पोलिसांनी इथे पोलीस ते आहेत, त्यांनी लक्षात ठेवावं. कारण की आमचं असं म्हणणं आहे, हे गोवंश हत्याबंदी कायदा असून सुद्धा मुरुड तालुक्यामध्ये गोवंश हत्या होते, हे व्हायलाच नको पाहिजे. कारण हे रामराज्य आहे, हे हिंदुस्थान आहे, हिंदूंचं राज्य आहे. रोहा नागेटणे मार्गावरील अष्टमी जवळ सकाळी रेल्वे फाटकात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचं वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.
फाटक बंद अवस्थेत राहिल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुमारे 20 ते 25 मिनिटं वाहन चालक, प्रवासी आणि विद्यार्थी रस्त्यात अडकून पडले. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत केली. दरम्यान गेली 3 वर्ष सुरू असलेलं उड्डाणपुलाचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेना रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातर्फे रत्नागिरीत आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला प्रत्युत्तर म्हणून मतदारसंघातील बहुतांश शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्ताचा साठा अपुरा असल्याचं निदर्शनास आलं होतं. रक्तपेढीतील हा तुटवडा भरून काढण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांना आणि नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. आज रखरखत्या उन्हातही नागरिकांनी या शिबिराला प्रचंड गर्दी केली. रायगड रोहा इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्सव 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रोह्यातील ज्येष्ठ नागरिक शहर सभागृह इथं मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रवचनकार सचिन माधव शिर्के यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सखोल परिचय करून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. तदनंतर बौद्ध विहार सिद्धार्थनगर येथून ढोल ताशांच्या गजरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं रोहा शहरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे, सभापती महेश दिवेकर, राजेंद्र जैन, महेश कोलटकर, रवींद्र चाळके, गटनेते महेंद्र गुजर आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका तसंच उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केलं. या मिरवणुकीत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, रोहा तालुका बौद्धजन पंचायत समिती आणि सिद्धार्थनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निर्मिती केली, परंतु आज शासक जातीचे लोक जे आहेत हे बाबासाहेबांचं संविधान हळूहळू संपवण्याच्या दिशेने आहे. त्यातील प्राण काढण्याचं काम ते करत आहेत. बांधवांनो, लोकशाहीचा आत्मा, प्रतिनिधित्व हा लोकशाहीचा आत्मा आहे. प्रतिनिधित्व हा लोकशाहीचा आत्मा आहे. जोपर्यंत प्रतिनिधित्व आहे, जोपर्यंत हिस्सेदारी आहे, तोपर्यंत लोकशाही आहे. परंतु ही हिस्सेदारी शासन प्रशासनातली कशा प्रकारे काढली जाते, तर या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला जे हक्क अधिकार संविधानाने दिले त्यामध्ये शिक्षणाचा अधिकार, हा शिक्षणाचा अधिकार संपवला गेलेला आहे. संपूर्णपणे शिक्षण खाजगी झालेलं आहे. पैसे द्या आणि शिक्षण घ्या. उच्च शिक्षण टोटली विकत घ्यावं लागत आहे. आणि तुम्हाला जे शिक्षण मिळतंय जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये, ते जे शिक्षण आहे ते शिक्षण इतकं त्याचा दर्जा त्यांनी खाली येऊन ठेवलेला आहे की 8वी पर्यंत कुठल्या प्रकारची परीक्षा घ्यायची नाही. जरी परीक्षा घेतली तरी त्या विद्यार्थ्याला पास करायचं आहे. आणि अशा प्रकारे 8वी पर्यंत पास झाला की 10वीत तो गेल्यानंतर काय होणार, 10वीत नापास होणार. मग ही भीती त्यांना होती आधीच की हा जो कायदा केलेला आहे शिक्षणाच्या विरोधातला, या देशातल्या बहुजनांना शिक्षणापासून वंचित करणारा कायदा, त्यातून काय होणार आहे, त्यातून ही मुलं मागं पडणार आहेत, त्यांचा पाया कच्चा राहणार आहे, ते 10वीत नापास होणार आहेत. मग ते दिसू नये म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी नवीन सिस्टीम आणली. काय सिस्टीम आणली, हायस्कूलने 20 मार्क द्यायचे आणि सवतनं घरात परत येऊन दुसऱ्यांदा आंघोळ करून गेलो. फक्त कपडे बदली केले आणि परत लिहिलं. जेवणाचं डबं मग काही लिहिलं. त्याच्यात काय होतं, पुरणपोळी होते, 2 होते. आम्ही दोघांपैकी 2 खाल्लं, पण मला जेवची इच्छा नव्हती. जोपर्यंत माझं हॉल परत ना शिर्के साहेबांचं भाषण जोपर्यंत ऐकण्यासाठी 159 माणसं इथे बसलेली आहोत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.